श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे आणि उद्या सोमवारी 29 सप्टेंबरला आहे नवरात्रीचा 8वा दिवस. जरी उद्या सोमवारी नवरात्रीचा 8वा दिवस असला तरीसुद्धा आपल्याला दुर्गादेवी मातेच्या 7व्या स्वरूपाचे म्हणजेच कालरात्री या स्वरूपाचे पूजन उद्या करायचे आहे. आणि त्याचप्रमाणे उद्या आपल्याला देवी मातेला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, कोणती माळ अर्पण करायची आहे आणि देवी मातेच्या कोणत्या मंत्राचा जप आपल्याला उद्या करायचा आहे आणि तसंच उद्याचा शुभ रंग कोणता आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. दुर्गादेवी मातेचे 7वे रूप हे कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे हे उघडू लागतात. या दिवशी देवी मातेच्या कालरात्री या रूपाचे पूजन केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. देवी कालरात्रीचा रंग हा काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहे. गळ्यामध्ये विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला 3 डोळे आहेत आणि तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला या निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वर मुद्रा सर्वांना वर प्रदान करते आणि उजवीकडील खालच्या हातात अभय मुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग म्हणजे कट्यार आहे. कालरात्रीचे रूप हे दिसायला अत्यंत भयकारी आहे, परंतु ती नेहमी शुभ फळ देणारे असल्यामुळे तिचे नाव हे शुभमकारी सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस भूत प्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळतात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात. ही देवी शुभमकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणनाही केली जाऊ शकत नाही. तर याप्रमाणे आपल्याला उद्या नवरात्रीचा जरी 8वा दिवस असला तरीसुद्धा देवी मातेच्या 7व्या स्वरूपाचे पूजन करायचे आहे. आणि देवी मातेचे 7वे स्वरूप हे कसे आहे याबद्दल ही माहिती मी तुम्हाला दिली आहे. आणि आता उद्याचा नैवेद्य कोणता आहे, शुभ रंग कोणता आहे, माळ कोणती आहे आणि देवीच्या कोणत्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर उद्याचा शुभ रंग असणार आहे मोरपंखी. आणि देवी मातेची पूजा करताना आपल्याला मोरपंखी रंगाचे कपडे परिधान करून देवी मातेची पूजा करायची आहे. आणि उद्या देवी मातेला आपल्याला गुळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. तसंच तुम्ही गुळ किंवा गुळापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्यसुद्धा देवी मातेला अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे उद्या 7वी माळ आहे आणि म्हणून घटाला आपल्याला झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ ही अर्पण करायची आहे. तसंच उद्या सोमवार आहे आणि म्हणून तुम्ही उद्या सोमवार असल्यामुळे घटाला बेलाच्या पानांची माळसुद्धा अर्पण करू शकतात. पण शक्य झाल्यास तुम्ही झेंडूच्या किंवा नारंगी फुलांचीच माळ ही अर्पण करा. आणि या दिवशी आपल्याला देवी कालरात्रीच्या स्वरूपाचं पूजन करायचं आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला कालरात्रीच्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मंत्र असा आहे, ओम देवी कालरात्र्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही या दिवशी करू शकतात. किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्र्यै नमः या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही या दिवशी करू शकतात. शक्य होईल तितका जास्तीत जास्त जप तुम्ही या मंत्रांचा उद्या जरूर करा. आणि सांगितल्याप्रमाणे ती माळ आणि तो नैवेद्य उद्या तुम्ही देवी मातेला जरूर अर्पण करा.